छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावरती अभिवादन केल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुनील तटकरेंच्या निवासस्थानी जेवणासाठी पोहोचले आणि अमित शहांच्या शाही पंक्तीसाठी जेवणाचा फक्कड बेत तटकरेंच्या घरी आखला गेला होता। आता तटकरेंच्या घरातल्या या लंच डिप्लोमसीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगतेय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या सुतारवाडीतल्या घरी शनिवारी सकाळपासूनच लगबग सुरू होती। स्वयंपाकघरात आचारी पटापट हात चालवत होते। शाही मेजवानीची जय्यत तयारी सुरू होती, कारण दुपारच्या जेवणासाठी येणारे पाहुणे प्रचंड खास होते। खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तटकरेंच्या घरी जेवणाचा आस्वाद घेणार होते। त्यामुळे या व्हीआयपी पंक्तीत खाने में क्या है याची उत्सुकता अगदी प्रत्येकाला होती। तटकरेंच्या घरातल्या शाही पंक्तीतला मेन्यू अगदी स्पेशल होता। अमित शहांना खास कोकणी मेव्याची मेजवानी पेश करण्यात आली। अगदी अस्सल मराठमोळा मेन्यू जेवणाची लज्जत वाढवणारा ठरला। जेवणात खास आमरसपुरी, मिसळपाव, साबुदाणा वडे आणि स्वीट डिश म्हणून उकडीचे मोदक सर्व्ह केले गेले आणि जेवणानंतर गारेगार सोलकडीनं पंक्तीची लज्जत आणखी वाढवल्याचं कळतंय। या शाकाहारी जेवणासोबत मांसाहारींसाठी सुद्धा तिखटाचा जंगी बेत होता अशी माहिती आहे। मी सांगितले याच्याखेरीज काही चर्चा नाही। अतिशय मोकेपणाने समान मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्वच मंत्री महोदयांचा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये होता। जेवण हे साधं सोळंच महाराष्ट्रीयन जेवण होतं। आता बाकी मेनूचा काही विषय येत नाही। बरं, जेवण जितकं खास होतं तितकं जेवणाच्या पंक्तीला आलेले पाहुणे सुद्धा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रफुल्ल पटेल, शिवेंद्रराजे भोसले, धैर्यशील पाटील यांची या पंक्तीला विशेष हजेरी होती। पण रायगडच्या पालकमंत्री पदावरनं नाराज असलेल्या भरत गोगावलेंनी मात्र तटकरेंच्या घरी जाणं टाळल्याचं दिसलं। राजकीय भेट नाही, ही एक कौटुंबिक भेट आहे आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह कसा असू शकतो, कसे विचार असू शकतात, हे आज अमितभाईंच्या भेटीने या ठिकाणी दाखवलं। आजच्या भेटीत पालकमंत्री सोडाच कुठल्याही राजकीय विषयावरती बिलकुल त्या ठिकाणी चर्चा नाही। उलट खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अनेक गोष्टींची चर्चा झाली। कुणाही व्यक्तीच्या हृदयात जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातनं जातो असं म्हणतात। सध्या रायगडच्या पालकमंत्री पदावरनं अदिती तटकरे आणि भरत गोगावलेंमध्ये जोरदार रस्सीखेच रंगली आहे। त्यामुळे आपल्या लेकीच्या पालकमंत्री पदासाठी या लंच डिप्लोमसीच्या माध्यमातून सुनील तटकरेंनी कोणती साखर पेरणी केली हेही पाहणं आता उत्सुकतेचं असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि अर्थखात्या